तर हॅलो गाईज, तर आपण चाललो होतो आज सोलापूरला. चला, बसलो होतो काय रिक्षामध्ये आणि चाललो होतो सोलापूरला. हे कॉलेज बघा, कोणतं कॉलेज आहे मला कमेंट करून सांगा. या कॉलेजचं नाव आहे SPPM. तर गाईज बघा, ही मूर्ती कशाची मला कमेंट करून सांगा. मला माहीत नाही, पण मला एक जण म्हणलं की ही महात्मा बसवेश्वर महाराजांची मूर्ती आहे. तर किती छान आहे बघा, शिवलिंग त्याच्यावर होते होबार लागले. मग काय गाईज, त्यानंतर आलो पाणीटाकीला. ट्रॅफिक खूप होतं, तर उतरलो आणि रिक्षाचा वेट करत होतो. मग आले रिक्षा, गेलो लगे डायरेक्ट लोकेशनवरती आपल्या. तर गाईज आता आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये, तुला तुम्हाला पण दाखवतो सिद्धेश्वर आतमध्ये ना झालं ना, माझं काम करायला आलं तुम्ही 5 मिनिटं आलो इकडे सिद्धेश्वर मंदिरात जायचं म्हणून. मामी सोबत आलो होतो. मामी पण आहे, मामी म्हणजे माझ्या चेहरा दाखवतो, त्यामुळे मामीचा चेहरा दाखवतो मी. तर दाखवतो तुम्हाला त्याला सिद्धेश्वर मंदिरात कसलं भारी वगैरे गाईज दाखवतो मला मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो, मागच्या कॅमेऱ्यात. तर बघा गाईज, कसलं भारी पाणी उडायला लागलं सिद्धेश्वर मंदिरात. कसलं मस्त वाटायला लागलं, भारी वाटायला लागले. तर जायचं आम्हाला काम आहे, त्यामुळे जायचं आता घरी. नेक्स्ट टाइम आली ना दाखवून मी तुम्हाला सिद्धेश्वर मंदिराचा पूर्ण ब्लॉग दाखवून. बघा पाणी किती उडायला लागले. चला आतमध्ये दाखवतो. बघा गाईचं तर आम्ही आलो मंदिरात. लय भारी वाटायला लागले आता इथं आल्यावर गाईस. तर बघा इथं पिंड आहे बरं का, अशी प्रत्येकाला असं लावलं. इथं नंदी आहे, दाखवते तुम्हाला थांबा. इथं पिंड झाली ना आता, तर आता इथं नंदी आहेत बघा. बघा असं कसलं भारी वाटतं ना इथं असं सोलापुरात. म्हणजे असं मी होतं तेव्हा येत होते बरं का सारखं सोलापुरात असताना, कॉलेजला वगैरे असताना येत होते मी सारखं. बसायला वगैरे छान केलं आता या वर्षात केले वाटतं सगळं. हे असं मस्त वाटायला लागलं असं. चला दाखवते अजून. गाईस बदक बघा कसलं भारी आहे इथं. हा इथलं एक बदक आहे इथं. बघा गाईज आता आलोय मंदिरापाशी. तर आम्ही जाणार नाही मंदिरात, नुसतं दाखवायला लागले तुम्हाला. बघा गाईज ही मूर्ती बघा किती मस्त आहे. बघा गाईज कसले भारी बघा, ही मला बघून असं मस्त वाटायला लागले असं. हे शंकर आहेत, शंकर भगवान. और ये कोण हे पता नाही मेरे को. हे सिद्धेश्वर असतील, हे शंकर आणि हे सिद्धेश्वर असं वाटायला लागले मला. काय माहिती तुम्ही कमेंट करून सांगा कोण कोण आहे ते. बघा कसले भारी आहेत. त्यानंतर काय लिंबू सरबत प्यायला थांबलो होतो इथं. बघा बनवायला लागले ते. बघा मंदिरात आले होते आणि इथं ग्राउंड बघते तर काय अजून गड्डा भरायला लागला होता. गाईज बघा अजून गड्डा भरायला लागला आहे. म्हणजे काहीतरी आता म्हणजे पाळणा वगैरे आली बघा, काहीतरी बघू शकता तुम्ही. पाळणा वगैरे आला एक मोठा आणि हे काहीतरी बनवायला लागलं चाललं. आता गड्ड्यामध्ये काय काय आता धमाल आहे काय माहिती, पण भरणारा वाटायला लागला मला गड्डा आता ह्या वर्षी म्हणजे आता या महिन्यात. बघा एवढं सगळं आलं, आता एवढं अजून येईल बघू. तर गाईज आता आम्ही सिद्धेश्वर मंदिरापासून आता रंगभवनला चालू बरं का. मला आता मस्त वाटलं आज जाऊ शकत नाही, कारण की आम्हाला काम आहे, अजून काम करायचं. घरी जाऊन इथं नाही, घरी जाऊन काम करायचं. बघा तुम्हाला पण दाखवती. मी या कंपनीमध्ये कामाला होती बघा, जॉन डिअरमध्ये बरं. ट्रॅक्टर जॉन डिअरचं ती छान आहे बघा. ट्रॅक्टर हे काय लागले तिथं त्यांनी घेऊन जाऊ. गाईज बघा आता रंगभवनला आलो आम्ही. चला दाखवतो तुम्हाला पण कसं आमचं सोलापूर. यावं लागते बे सोलापूरला. त्यानंतर मी गाईज आम्ही चाललो होतो कारण की आमच्या मामाचं गाव आम्ही घेतली लस्सी आणि लस्सी घेऊन आता काका चालू आलो गाईज घरी आम्ही. चल कसं होतं आजचा ब्लॉग आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.